तुमच्या भागातील आदिवासी जे बांधव आहे यांच्या आरोग्याच्या शिक्षणाच्या ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्यासाठी तुम्ही भाऊंना जो पाठिंबा दिलेला आहे आणि आजपर्यंत तुम्ही महाविकास आघाडीसोबतच राहिलेला आहे, तर तुम्ही सांगा की हे पाठिंबा दिल्यानंतर तुम्ही आता काय कसं कार्य करणार? तर आपण आज ही निवडणुकीचे वारे बघता आपण बघितलं आहे की संजीव भाऊ हे एक शेतकरी मजूर वर्ग किंवा जनसामान्य जे आहेत, हा माणूस जेव्हा जेव्हा संजीव भाऊंपर्यंत पोहोचला त्यांनी कधीही जातपात किंवा पक्षपात हे न बघता एक जनसामान्य म्हणून एक मानव धर्म टिकून त्यांनी आजपर्यंत सर्वसाधारण माणसांची सर्व पद्धतीने मदत केली. हाच एक त्यांचा स्वभाव बघून या आमचा आदिवासी जो समाज आहे यांनी एक असं ठरवलं की हा माणूस निश्चितच या तालुक्याच्या या विधानसभेतला जो कास्तकार मजूर वर्ग जो जनसामान्य आहे यांना निश्चितच न्याय देऊ शकतो. हे आज आमच्या लोकांना सुद्धा आणि या पूर्ण विधानसभेच्या लोकांना सुद्धा जनतेला कळून चुकलं आहे. म्हणून आज संजीव भाऊंच्या सोबत आमचा हा पूर्ण झरी, मारेगाव आणि वणी तालुका या तीनही तालुक्याचे जे आमचे सर्व आदिवासी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत यांच्या संमतीने आज आम्ही या ठिकाणी सर्व तीनही तालुक्याच्या आदिवासी समाज संघटनेनी असं ठरवलं की आपण या विधानसभेमध्ये संजीव भाऊ देरकर यांना आपण बहुमतांना विजय करू आणि त्यांच्या पाठीशी राहू असं आम्ही एकमताने ठरवलं. आणि या ठिकाणी सर्व तीनही तालुक्याची आदिवासी जी संघटना आहे यांच्या वतीनं मी संजीव भाऊ देरकर यांना जाहीर समर्थन असं शिवसेना जनसंवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.